हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे बघा, हे केशर आंबा आहे बाजारात आलेला. माझ्याकडे पण आहे झाडाला, अजून निघाले नाहीत माझ्यामध्ये. माझ्याकडे गार्डन आहे मोठं, त्याच्यामध्ये झाडं आहेत 3. आता हे बघा, हे असे धुवून घेतलेत आंबे. अर्धा ते पाऊण घंटा आंबा भिजवून ठेवायचा, म्हणजे आंबा आपल्याला पित्त ॲसिडिटी वाढवत नाही आणि हाडाला वगैरे त्रास करत नाही, पोटाला त्रास करत नाही. अर्धा घंटा पाण्यात आंबा भिजवून ठेवला की असा धुवून घ्यायचा आणि ह्याच्या वरचं सगळं काढून घ्यायचं आपण कातरून. हे आता वरचं असतं ना, हे सगळं हे चांगलं कातरून घ्यायचं आणि त्याचा चिक पिळून टाकायचा बाहेर थोडा रस, आणि परत घ्यायचं हे आंबा करायला. आता बघा, हे पिळून ठेवल्यात मी. हो का, इथं दूध आहे आणि इथं साखर आणि मीठ घेतलं आहे. आता हे सुद्धा बघा असे करायचे, असे हो का, असे करायचे हे सगळे सालपटा असे करून हळूहळू धुवायचं, खूप हळूहळू धुवायचं. ह्याला धुताना खूप लक्ष द्यायचं, नाही तर ह्याचा अर्क उतरतं आहे बरं का. आता हे मी चांगले धुवून घेते दुधामध्ये, पाण्यामध्ये. हो का, असं चोळायचं ह्याला. असं चोळायचं. असं चोळलं की रस पूर्ण निघते, कोयाला रसच राहत नाही. आंबा जर चांगला असला तर कोईला रस राहत नाही बिलकुलसुद्धा. हो का, हो का, असा करून घ्यायचा. हो का, अशा कोळी निघतात, छान स्वच्छ कोळी निघतात. जास्त पाणी टाकू नका बरं का. दूध टाका थोडं, म्हणजे आंबा उष्ण असते. दूध टाकलं की आंब्याची उष्णता खूप लवकर संपती. आणि त्याच्यामध्ये घेताना तूप, अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं. आता हे सगळे पिळून घेते. असे पिळून घ्यायचे. हो का, असे पिळून घ्यायचे आणि नंतर त्याला थोडं दूध आणि पाणी टाकून धुवायचं. आता हे बघा, हे कोया पाण्यातून काढल्यात चांगल्या मी. आता हे सालपट असे धुवायचे बघा, खूप हळू धुवायचं बरं का. ह्याला पाहिजे तर थोडं पाणी टाकायचं, पण जास्त जोराने धुवायचं नाही. जास्त जोराने धुतलं की त्याच्यामध्ये अर्क उतरते. आता ह्याला जसा रस आहे तसाच रस काढायचा ह्याचा. हो, असा रस काढायचा धुवून. असं हळूहळू धुवायचं, पण पाणी घालावंच लागतं बरं का थोडं, नाहीतर ते रस पोटाला पचत नाही. खूप जाड रस खायचा नाही. आता हे याच्यामध्ये हो का रस काढून ठेवला आहे मी. आता हे मी सगळं सालपटत होणार आहे चांगले. हळूहळू हलक्या हाताने धुवायचे. हलक्या हाताने ह्याच्यावर सगळा रस निघते. हो का, असं करायचं. आता हे आहे का, ह्याला हलक्या हाताने असं 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 धुवायचं. हलक्या हाताने धुतलं की सगळा रस निघतं ह्याचा. जास्त जाड घ्यायचा नाही, जास्त जाड रस पोटाला पचत नसते. आणि बिना मोसमाचे आंबे खायचे नाहीत, मोसमामध्येच आंब्याचा रस घ्यायचा. आंब्याचा रस उन्हाळ्यात चांगलाच असते पचायला. तुमच्याकडे जर हाराच्या पाडव्याच्या हारा असतील तर ते सुद्धा भिजून ह्याच्यामध्ये टाका, त्याच्यात गारवा असते बरं का. का असं हळू पिळायचं. मी किती हळू पिळायले, ह्याच्या अर्क उतरून लागते त्याच्यामध्ये. नुसता आंबा पिळून रस घ्यायचा तसा घ्यायचा नाही, तसा आंबा पिळून घेतलेला रस पोटाला पचत नाही. का असं घ्यायचा. आता हे मिक्सरमधून काढायचं आणि छोट्या चाळणीने ह्याला चाळायचं चांगलं. आता हे रस तयार झाला आहे. ह्याच्यामध्ये दूध टाकते. दूध टाकून हलवावं लागते. तुम्ही जर दूध टाकलं तसंच ठेवलं तर रस फुटायची शक्यता असते बरं का. एक आंबा आंबट असते, एक आंबा गोड असते. हो का, असं पिळायचं. हो का, हळूच पिळायचं असं. हो का, आता हो का, ह्याच्यामध्ये टाकलं ही रस. चांगला जाड करायचा, पण एवढा जाड बी नाही एवढा पातळ बी नाही, मध्यम करायचा. जास्त पातळ जाड केला तर ते पातळ बी चांगला लागत नाही आणि जाड बी पोटाला पचत नाही. आता मी आणखीन एकदा थोडेसे हे सालपट ते पाणी टाकून दूध टाकून मिक्सरमधून रस काढते. आता हो का, हे रस तयार झाला आहे. आता चांगला जाड तयार झाला आहे बरं का, एकदम जाड आहे. ह्याला मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला. आता हो का, हे मिक्सरमधून नाही काढलं तर हे गाठी राहतात बरं का. आधीचे लोक मिक्सरमधून काढतच नव्हते, मिक्सर नव्हते त्यांच्याकडून, चाळत पण नव्हते, तसंच हे करून खात होते. आता हे का, ह्याच्यामध्ये आताचे पोरं खात नाहीत ना, तूस आलं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये हे दूध टाकायले. हो का, दूध टाकून
असं हलवून घ्यायचं, वर खाली सारखं हलवून घ्यायचं. नाहीतर ते एखादा आंबट आंबा असला का तर फुटून रस खराब वाटते आणि तोंडालाच रस चांगला लागत नाही खायला. आता ह्याच्यामध्ये साखर, मीठ टाकली, दूध टाकले. आता मी हे मिक्सरच्या पॉटमधून काढून घेते आणि इथे चाळणी ठेवली. ह्या चाळणीने चाळून घेते. ह्या चाळणीने चाळलं की वरी तुसं राहते. हे रसाचं काम सगळं हातानंच करावं लागते. फॅशन म्हणून चमच्या बिमच्या नसतं. आता फॅशन म्हणून प्रत्येक कामाला चमचा झालेला आहे, चमचा नसते. हाताचे काम हातानंच करावं लागते. ठोका ह्याच्यामध्ये टाकले. आता मी काढून घेते आणि हे चाळताना दाखवते तुम्हाला. आता बघा असा रस जाड छान झाला आहे. हो का, ह्याच्यातून गळायला आहे. आणखीन मला ह्याला ना गाळण्यासाठी असं हाताने हे करावं लागतं. होतं असं. आता इथं व्हिडिओ धरणार कोणी नाही माझ्याकडे. मी पूर्ण रस तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता असं करायचं. ह्याला गाळून घ्यायचं. हे का आंब्याचा असं अशा कोया आहेत आणि हे सालपट आहेत टाकून द्यायचं. आता हे चांगलं चाळून तयार करून घेते. बघा आता रस किती छान झाला आहे. जसं आपल्या हाताने रसाला चिकनपणा येतं आहे, चांगलं चिकट होतं आहे, एकदम मस्त टेस्टी लागतं आहे आपल्या तोंडाला. तसं चिरून मिक्सरमधून काढलेला रस नाही लागत. रस असाच तयार करायचा आणि ह्याच्याबरोबर सांडग्याची भाजी करायची. मी वड्या दाखवल्या होत्या, बेसन वड्या दाखवल्या होत्या काल. त्याची भाजी ती करायची. हो का, किती छान झालं आहे. ॲसिडिटी वाढू नये म्हणून ह्याच्यामध्ये ना आपण दूध टाकायचं. दूध टाकलं की ॲसिडिटी पण वाढत नाही आणि रस गरम पडत नाही. आता बघा किती छान झालं आहे. माझी जरी ही रस करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली. आणि हे कसे पोळीबरोबर खावा, भाताबरोबर खावा, भाकरीबरोबर खावा, चपातीबरोबर खावा, कशाबरोबर पण खावा. रस खूप छान लागते आणि ज्या त्या टायमाला ते करावंच लागते. उन्हाळ्यात रस खावाच लागते. ह्याच्याने केस पण चांगले राहतात बरं का. सगळं आरोग्य चांगलं राहते शरीराचं. धन्यवाद.